पहा क्वेश्चन आहे सिंपल इंटरेस्ट, ठीक आहे, एसआय चा, ठीक आहे. क्वेश्चन काय पहा, द सम ऑफ मनी लेंड आउट ऍट सिंपल इंटरेस्ट, काही पैसे त्यांनी काय केले, कर्ज घेतले समजा, ठीक आहे, डबल्स इटसेल्फ इन 8 years. ओके, पैसे किती वर्ष डबल होतात, 8 वर्ष, ठीक आहे. मग याचं हे टाइम काय दिलाय, 8 years, ठीक आहे. नंतर आता इंटरेस्ट काय व्हायलाय, डबल व्हायलाय, किती वर्षामध्ये, 8 वर्षामध्ये. इंटरेस्ट माहिती आहे का, नाही माहिती. बरं, प्रिन्सिपल किती रुपये लावले होते, किती रुपये कर्ज घेतले माहिती आहे का, नाही माहिती. फक्त एवढं माहिती आहे की इंटरेस्ट 8 वर्षामध्ये डबल व्हायला, राईट का. म्हणजे सपोज मग तुमचं काय करा, प्रिन्सिपल 100 रुपये माना, ठीक आहे. मग 100 रुपये तुम्हाला किती रुपये भेटेल, डबल म्हणजे किती, 100 चे काय भेटेल, डबल 200 वाले. म्हणजे तुमचा इंटरेस्ट किती आहे, 100, बरोबर का. 100 रुपये लावले, मला 100 रुपये भेटले, 100 रुपये कर्ज दिले, 100 रुपये भेटले. लेंट म्हणजे काय, लेंट आउट ऍट सिंपल इंटरेस्ट, कर्ज घेतले किंवा कर्ज दिले समजा, दिले झालं, ठीक आहे. आता काय नाही करायचं तुम्हाला, काय काय बघा, द रेट ऑफ इंटरेस्ट करायचं, ठीक आहे. रेट इंटरेस्ट तुम्हाला आर करायचं, ठीक आहे. मग सिंपल इंटरेस्ट फॉर्म्युला करा, काय सिंपल इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट इक्वल्स टू प्रिन्सिपल मल्टिप्लाय रेट मल्टिप्लाय टाइम अपॉन 100. 100 कुणाला कळले का, हा पर्सेंटेजच्या साइन मध्ये पहा 1/100 असतं, ठीक आहे. हे डिनॉमिनेटरचा 100 म्हणजे कोण आहे, हे 100 आहे, ठीक आहे. ओके, एस आय किती आहे तुमचा, 100, बरोबर. टी किती आहे, 100 गुणिले आर किती आहे, माहित नाही, ठीक आहे. तसा टी किती आहे, 8 आहे, ठीक आहे. 100 ला 100 पहा, खाली 100 आहे, वर 100 आहे, त्यावेळी कॅन्सल, ठीक आहे. 100 या साईडला फक्त आर मल्टिप्लाय 8 उरले, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन साईड तरी काय होईल, डिव्हिजन राईट. आर इक्वल्स टू काय, 100 अपॉन 8, 8 डिवाइड करा 100 ला, उत्तर 12.5%. कसा पहा, 8 ने 100 डिवाइड केलं, 8 एक 8, 2 उरले, परत 0 खाली आला, 20 झाले. 8 दोन्ही 16, 4 उरले, पॉइंट दिला 0, 8 पंच 40, 0 उत्तराला 12.5, ठीक आहे. ही आहे पहिल्याच. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तुमचा, रेट ऑफ इंटरेस्ट इक्वल्स टू 12.5%, ठीक आहे. ओके, पहिल्या सूत्राला हे, ठीक आहे. सेकंड पहा, इन हाऊ मेनी इयर्स, किती वर्षामध्ये, विल द सम बिकम ट्रिपल, सम किती होईल, ट्रिपल. म्हणजे जर तुम्ही 100 रुपये लावले तर 100 रुपये किती होणार, ट्रिपल म्हणजे 300 होणार, बरोबर का. म्हणजे तुमचं प्रिन्सिपल किती होतं, 100, बरोबर का. 100 रुपये तुमचे 300 वर आहेत ना, म्हणजे इंटरेस्ट किती जुळायले 100 रुपये होते, इंटरेस्ट 200 झाला, सगळे अमाऊंट किती झालं, 300, ठीक आहे. ट्रिपल झाला ना, मग इंटरेस्ट किती आला, 200, ठीक आहे. will be the become triple of the itself at the same rate of percent. या रेट साठी फक्त किती वर्ष, ठीक आहे. आर भेटला तुम्हाला किती आहे, 12.5%, ठीक आहे. तर टी तुम्हाला काढायचा आहे, काढताय का, सेम फॉर्म्युला यूज करायचं, काहीच नाही करायचं, एकच फॉर्म्युला सिंपल इंटिग्रल, ठीक आहे. टाका एस आय इक्वल्स टू टी मल्टिप्लाय आर मल्टिप्लाय टी अपॉन 100, ठीक आहे. एस आय किती आहे बघा, 200, ठीक आहे. मल्टिप्लाय टी आहे 100, मल्टिप्लाय आर आहे तुमचा 12.5, मल्टिप्लाय टी माहित नाही ऍज ठेवा, 100 ला 100, वरचे कटले खालचे कटले, 200 इक्वल्स टू 12.5 मल्टिप्लाय टी, मल्टिप्लिकेशन तरी काय होईल, डिव्हिजन, म्हणजे 200 अपॉन 12.5 इक्वल्स टू टी,
आता याला सॉर्ट करा. काय करता येईल, खाली किती नंतर पॉईंट आहे बघा, मागून एक नंतर पॉईंट आहे. पॉईंट राहिलेला काय करता यायचं, वर शून्य वाढवायचा म्हणजे टी इक्वल्स टू 1 2 2 शून्य होते. खालचा एक नंतर पॉईंट आला, एक नंतर पॉईंट आहे ना, म्हणजे वर एक शून्य वाढला, खालचा पॉईंट निघून गेला. ठीक आहे. 25 ने भाग द्या. 25 5 सव्वाशे, 25 8 200, शून्य उरले. 5 1 5, 5 1 5, 3 उरले. 5 6 30, म्हणजे टी किती आला, 16 इयर्स. ओके. म्हणजे खाली तुम्ही in 16 years the principal becomes triple. ठीक आहे, कळालं का, एवढा सोपा प्रश्न आहे. ठीक आहे.